हे मोबाईलमधलं एडिटिंग कळतं बरं का मला, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं नाही का चालवतो. ह्याच्यातलं काहीच कळणार, सगळं जागा वेगळी सिस्टीम आहे. तुम्हाला दाखवतो आता. ह्याला म्हणलं हे कसं आहे, चलता घोडा उडवून घेण्याचं काम आहे. डोक्याला आहे ना, मग गेल्या डोक्यात. काही ओपनच होत आहे अजून. की बापा पाटक्यात मला तुम्हाला दाखवायचंय, लय डेंजर सीन आहे हो. ह्याच्यात जास्त फीचर आहे हे ते म्हणून नाही का बसलं खोलून आयटीने. माझा डाटा ऑन आहे का पण? मला बघू दे एक मिनटं. ऑन आहे. नेट पण लय ओढतंय दनादन दनादन. एन्व्हायरमेंटल टेस्टिंग म्हणजे काय आता, जगा वेगळं काय मी. झालं ओपन झालं. आता बघा इथं काहीतरी मी केलं तर हे चालू केलंय मी. आयुष्यात किती काही होऊ द्या, ही रील एडिट होऊन आहे ना 2 मिनिटात एक्सपोर्ट करून मी म्हणजे अपलोड करून टाकतो. ह्याच आहे ना, हिथंच अडकलंय नाही बघा. इथं ॲडजस्टमेंट, कलर करेक्शन, अजून स्पीडचं नाही का, स्लो मोशन फास्ट ते कळना. कलर कुठे ॲडजस्ट करायचं ते कळना. कट कुठं करायचं ते पण कळना. म्हणलं थोडंसं म्हणजे काहीच कळत नाही याच्यात. मोबाईलमध्ये तर फास्ट होत आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मोबाईलमध्ये फास्ट होत आहे का लॅपटॉपमध्ये. मी ऐकलं होतं ह्याच्यात फीचर जास्त आहेत मोबाईलच्या कॅपकटपेक्षा. लॅपटॉपमध्ये फीचर जास्त आहेत, पण असतील वाटतंय. हे कळलं तर पाहिजे ना आधी हे कळायलाच तयार नाही काय. सगळं वेगवेगळं आहे इकडं. खाली इथं काय तर दाबायला गेलं की भलतंच चालू होत आहे. इम्पोर्ट करायला गेलं की एक्सपोर्ट सेटिंग याची बघू. एक्सपोर्ट, ऑटो ॲडजस्ट, स्लो मोशन. इथं पण एक नवीनच काहीतरी. अरे झालं का काय? बघू एक्सपोर्ट होत आहे का ते तरी बघू. आता आलो एक्सपोर्टवर. जॉईन बॅक टू एडिट. फीचर इथं पण म्हणजे प्रो फीचरच घ्या म्हणते. हे पण व्हायना नाही होत वाटतं ह्याच्यातून. शेअर डायरेक्ट शेअर पण होत नाही. मला सल्ला घ्यायला लागेल, सल्ला थाप येणे सल्ला. तेव्हा कुठं मला हे कळेल.